प्रतिपक्ष नेते. माननीय अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 2024-25चा जो अर्थसंकल्प 27 तारखेला मांडला, त्यासाठी त्यावर विशेषतः मी बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, दादा यांना शासनाचा प्रशासनाचा खरं तर प्रचंड असा अनुभव आहे. गेली मला वाटतं की 5 अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत. पण त्यांनी मांडलेल्या अनेक अर्थसंकल्पामध्ये जो आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास काही मागच्या 27 तारखेला मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मला दिसला नाही. कदाचित त्यावर मला नागपूरकरांची छाप अधिक दिसली. जो कॉन्फिडन्स दादांचा होता तो जरा मला काही त्यावेळेस दिसला नाही. ज्या कॉन्फिडन्सनी दादा अर्थसंकल्प मांडायचे, आणि म्हणूनच मला कदाचित होऊ शकतं की ते नव्याने त्या बाजूनं सत्तेत गेल्या, त्यामुळे थोडासा कदाचित महाराष्ट्राला पटणार नाही. पण त्यांना त्या अर्थसंकल्पामध्ये दादांची छाप मला प्रकर्षाने जाणवली नाही, हे नक्कीच आपण म्हणू शकतो. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. महिला सक्षमीकरण असेल, 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे, उद्योग विभागाच्या घोषणा आहेत, अनेक ठिकाणी त्यामध्ये खरं तर मला कळत नाही की अर्थसंकल्पामध्ये महिला सशक्तीकरणासाठी लेक लाडकी या योजनेवर काही निधीची आपण तरतूद केली असं तुम्ही सांगितलं. अध्यक्ष महोदय, हे करत असताना खरंच राज्यातील महिलांचं सक्षमीकरण सशक्तीकरण होते का? आज आपण सगळ्यांनी बघितलं आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिलावरील अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. तुम्ही, मला तर असं वाटतं की या सगळ्यामध्ये या योजनेवर अर्थमंत्री महोदयांनी एक शायरी पण केली, मी त्या शायरीचा उल्लेख करेन. आणि हे संपूर्ण जे काही मांडलं गेलं, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मत मिळवण्यासाठी हा जो काही अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सशक्तीकरणावर दाखवलं गेलं, मला हे कळत नाही अध्यक्ष महोदय की आपण अर्थसंकल्पामध्ये साड्यासुद्धा वाटपासाठी निधी उपलब्ध करून दे. जर राज्य सरकारला साड्या वाटप करण्याची आवश्यकता पडते, मला वाटतं की आज साड्या वाटप करण्यापेक्षा महिला असुरक्षित आहेत. तुम्ही साडी देण्यापेक्षा महिलांना शस्त्र देण्याची गरज आहे आज त्यांच्या सुरक्षितेसाठी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी राज्यात दुःशासनाच्या अवलादी खुलेआम मोकाट फिरतायत ना, आपण पाहतोय अध्यक्ष महोदय की शासनामधील काल परवा तुम्ही येणार कायदा सुव्यवस्थेवर, नवी मुंबईचा एक पदाधिकारी सरकारमधला, बापानी आईचं शोषण केलं, पोरानी पोरीचं शोषण केलं, त्या निराधार महिलेच्या तक्रार दाखल झाली. आणि हे खुलेआम चालत आहे. आणि तुम्ही साड्या काय वाटत फिरताय? साड्यांसाठी काय निधी देताय? साडी वाटून काय मतं मिळवण्यासाठीचा गोरखधंदा तुम्ही सुरू केला का महाराष्ट्रात नव्यानं? हा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय. म्हणून माझी मागणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, जर सरकारला आमची या कोट्यावधीची लूट करून साड्या वाटपातून तुम्हाला काही मिळणार नाही, तिजोरीवर डल्ला मारण्याची सरकारची सवय तर जुनीच आहे. आणि म्हणून या पैशातून मतं मिळवण्यासाठी हा जो काही उद्योग केला आहे आपण, आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की माझी, की आपण साड्या वाटण्याच्या ठिकाणी जर या महिलांच्या सक्षमी आणि बेताल जे बोलतायत, काय काय महिलांच्या पोलिसांचा मॉरल, पोलिसांच्या महिलांच्या संदर्भात टिप्पणी केली जाते सभागृह, आपण बाहेर अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचे आमदार, हे शोभतं काय? याच्यावर कोणी बोलायला नको? या राज्याचे गृहमंत्री सक्षम गृहमंत्री म्हणून आहेत, सांगतात आम्हाला काही भीती नाही, सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे, त्यामुळे आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही. आणि पोलिसांनी जर फोटो काढलेत तर ते म्हणतात की दाखवतील कुठे, काय करणार, बायकोला नेऊन दाखवतील. हे महिलांचा अपमान स्थानिक लोकप्रतिनिधी करतायत, सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी. अध्यक्ष महोदय, हे काय चाललं याचाही विचार या निमित्तानं तुम्ही जे सशक्तीकरणासाठी लेक लाडकी योजना आणली, त्यापेक्षा महिलांच्या संरक्षणासाठी काय करणार आहात हे जर त्या ठिकाणी दाखवलं असतं तर नक्कीच त्याचा या राज्यातील महिलांना उपयोग झाला असता. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री परवा म्हणाले, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री की आम्ही कोणाची आई बहीण कोण काढत असेल, विरोधी पक्षाचा देखील सदस्यांचं कोणी आई बहीण काढत असेल तर मी तुमच्या बाजूनं मजबूतीनं उभं राहील, असं गृहमंत्री म्हणाले. अध्यक्ष महोदय, पण सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सत्ताधारी जर रोज विरोधकांची आई बहीण काढत असतील तर त्याला कोण, त्याच्यावर काय कारवाई आपण करणार? गृहमंत्री महोदय काय कारवाई करतील हा खरा मला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय.
यावर ते बोलतील की नाही हाही खरा प्रश्न आहे देशामध्ये. म्हणून त्यांना मला वाटतं की मी म्हणालो की साड्याऐवजी महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने आता त्यांना शस्त्र देऊन त्यांना शस्त्र त्यांच्या हातात दिलं तरच या राज्यातील महिला आज सुरक्षित राहतील. कारण आत्ताचे दुशासन महिलावर ज्या पद्धतीनं अत्याचार आणि पोलिसांचं खच्चीकरण करतायत, महाभारतामध्ये आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र दिलं, पण तुम्ही मात्र महिलांना आता शस्त्र पुरवा अशी आमची मागणी या निमित्तानं अध्यक्ष महोदय आहे. 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या संदर्भात इथे उल्लेख झाला. माननीय वित्तमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की अर्थव्यवस्थेचे आकारमान $1 ट्रिलियन करणार आहोत. राज्याच्या विकासाला आमचा पाठिंबा आहेच, त्या संदर्भात काही दुमत असण्याचं कोणाचं कारण नाही. पण हे $1 ट्रिलियनचं हे गोंडस शब्द तुम्ही हा फुगवलेला आकडा दिसतोय अध्यक्ष महोदय. खरं तर अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचं असेल आणि महसूल त्यासाठी महसूल आणणार कुठून? कारण राज्यात आता उद्योग राहिले नाही, राज्यातील उद्योग आता बाहेर चाललेले आहे. तज्ज्ञांचा अहवाल झोप उडवणारा आहे अध्यक्ष महोदय. तरी तुम्ही जी ट्रिलियनची भाषा करताय हा खरं म्हणजे आकड्यांचा खेळ आहे आणि या राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय आकड्याचा खेळ राहणार नाही अध्यक्ष महोदय. पण आता राज्यात उद्योग राहिले नाहीत, राज्यात कोणी गुंतवणूक करत नाही, रोजगार नाही, उत्पादन नाही, राज्याची पूर्ण पिछाड झाली आहे. देशाचा विचार केला तर राज्याचा टक्का घसरलेला आहे आणि हे दुर्दैव असताना उत्पन्नात वाढ न करता पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणे आणि कर्जाचा बोजा वाढवणे हे कितपत योग्य अध्यक्ष महोदय? कर्ज आणि व्याजापायी रुपयामधून जर एक्स्ट्रा पैसे जात असतील तर भविष्यात यात किती वाढ होईल हे अध्यक्ष महोदय आता काही सांगता येणार नाही. मागच्या या संदर्भातही खुलासा होणे अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. स्मारकांच्या घोषणा केल्या गेल्या अध्यक्ष महोदय. खरं तर मागच्या बजेटमध्येही खूप महास्मारकांच्या घोषणा झाल्या. त्या घोषणांच्या अंमलबजावणी संदर्भात आम्ही 56 पत्र सरकारला लिहिली. त्यातील केवळ फक्त एका सचिवांनी आम्हाला उत्तर दिलं माननीय मंत्री महोदय. 56 पत्र लिहिल्यानंतर या घोषणांचं काय आपण केलेले याची अंमलबजावणी कुठपर्यंत आली त्याचं उत्तर मागितलं तर एका सचिवांनी फक्त पत्र दिलं, बाकीच्यांनी त्याला उत्तर पण देण्याची त्यांची ताकद राहिली नाही, कारण ते काही करू शकले अध्यक्ष महोदय. मागच्या घोषणाची कुठेही अंमलबजावणी नाही, केवळ पोकळ घोषणा. म्हणजे जुन्या कळीला तुम्ही शिळ्या कळीला नव्यानं ऊत आणण्याचा सगळा प्रकार याच ठिकाणी पण तो दिसतोय. तुम्ही स्मारकाच्या घोषणा केल्या, एवढ्या सगळ्या स्मारकाला अध्यक्ष महोदय यांनी पैसा देण्याची सुद्धा तरतूद केली आणि पण तुम्ही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय केलं याचा उल्लेख केला नाही. तुम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन करून घेतलं, मतं घेऊन घेतली, पाठ थोपटून घेतली, मोठा इव्हेंट केला. आज छत्रपती शिवरायांचं स्मारक का झालं नाही त्याचाही जरा उल्लेख झाला असता अर्थसंकल्पामध्ये. त्याला जर तुम्ही त्यावर बोलला असतात, त्याच्यावर काही तरतूद केली असती तर आम्हाला आनंद झाला असता अध्यक्षमध्ये. तुम्ही कितीही स्मारके बांधली मतासाठी, निवडणूक डोळ्यावर ठेवून, निवडणूक नजरेपुढे ठेवून, पण ठरलं आहे तुमची थडगे मात्र बांधणार आहे महाराष्ट्रातील जनता. स्मारकं बांधून तुम्हाला काही उपयोग होणार नाही हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अध्यक्ष महोदय. दोन्ही स्मारकाकडे तुमचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक धीम्या गतीनं सुरू आहे, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा पत्ता नाही. आणि आपण महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली पाहिजेत हे तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे. आम्ही निधी देऊ म्हणाला, तरतूद किती आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. पायाभूत सुविधाचे प्रकल्प उभारताना मर्जीतील कंपन्यांना कामं देण्याचं काम सुरू झालंय, और फार मोठी तरतुदी आपण दाखवतो अध्यक्ष महोदय. या ठिकाणी सांगितलं पाहिजेत की प्रकल्पाच्या किमती फुगवल्या जात आहेत. जर तुम्ही सगळ्या याचा त्रयस्थ चौकशी केली तर सर्व काही गोष्टी या समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्यामध्ये मात्र पिसला कोण जातोय? चौकशीचा ससेमिरा अधिकाऱ्याच्या मागे लावून त्यांनाच आपण सांगायचं प्रकल्पाची किंमत वाढवा, चौकशी त्यांची करायची आणि हवे ते कामं त्या अधिकाऱ्याकडून करून घ्यायचे. असा प्रकार महाराष्ट्रात नव्यानं सुरू झाला अध्यक्ष महोदय. आपल्याला
उद्योगाच्या संदर्भात तुम्ही सांगितलं की दावोसमध्ये तुम्ही 3 लाख कोटीचे करार केले म्हणता, मात्र गेल्या वर्षी दावोसमध्ये केलेल्या कराराचं काय झालं मागच्या वर्षी? त्याचंही उत्तर कदाचित किती आले, गुंतवणूक कुठे गेली, रोजगार निर्मिती झाली की नाही, किती लोकांना रोजगार मिळाला? तुम्ही प्रणेता उद्योगाचा दर्जा 1 लाख कोटीची गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 विशाल प्रकल्पांना दिला, पण तुमच्या सत्तेच्या गेल्या 10 वर्षात 2 वर्ष कोरोनाचे सोडले तर 2 लाख रोजगार देखील अध्यक्ष महोदय निर्माण झाले नाहीत. हे मी सांगत नाही, त्यांचा संपूर्ण तो अहवाल सांगतो अध्यक्ष महोदय. आमचा उद्योग आणि विकासाला पाठिंबा आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक झाली पाहिजे, ती कागदावर नसावी, पोकळ घोषणा नसाव्यात, प्रत्यक्षात किती झाली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. महाराष्ट्राचा तरुण रोजगारासाठी भटकतोय, त्यावर कुठे तुमचं लक्ष आहे? रोजगार निर्मितीसाठी, रोजगार तयार करण्यासाठी तुम्ही काय केलंय हे सुद्धा या मध्ये काही दिसलं नाही. हे सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही या संदर्भात ते नवीन पार्क तुम्ही करणार आहात हे सांगितलं आहे की त्या आमचा उद्योग आणि विकासाला तर मी सांगितलं उद्योगाचे किती नवीन पार्क तयार झालेत. जर तुम्ही प्रणिता पार्कची घोषणा करणार असाल आणि त्यामध्ये उल्लेख केला असाल तर मला केवळ सिलेक्टिव्ह उद्योजकांना रेड कार्पेट देण्यासाठी कार्पेट टाकायचा आणि कोणत्याही बाकीच्यांसाठी नियोजन करायचं नाही हे या ठिकाणी दिसते. अध्यक्ष महोदय, राज्यातील अंगणवाड्यांना तुम्ही 37,000 सौर ऊर्जा संच देणार असल्याचे सांगितले. त्यांना तुम्ही मोबाईलही देणार आहात. हे सगळं कंत्राटदारांना पैसे मिळवण्यासाठी तुम्ही करताय आणि यातून हा मलिदा खाण्यासाठी मिळवण्यासाठी ही सोय केली गेली आहे का याचंही उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण अंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि ऊर्जा संच देण्यापेक्षा त्यांचा पगार का वाढवत नाही? त्यांच्या पगाराची ते सगळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरले, आंदोलन करतायत, काढून टाकताय. तुम्हाला यासाठी पैसे आहेत, त्यांचा पगार वाढवण्यासाठी पैसे नाहीत का? याचं उत्तर सुद्धा अध्यक्ष महोदय तुम्ही दिलं पाहिजे. आशा वर्करचा पगार 6 दादा आशा वर्कर तिकडे अजूनही बसून आहेत उन्हाताना, घरदार सोडून. कॅबिनेट पुढे अजून गेला नाही विषय. तुम्ही आज करत असाल तर सांगा आम्हाला. आनंद आहे. काल आपण बोललो, तुम्ही म्हणालात इथेच बोलताना आमचे उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं ठीक आहे आनंद आहे, पण ह्या अंगणवाडी सेविकेचा सुद्धा वाढा, याच्यासाठी तुम्ही हात आकडता घेऊ नका. हेही करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. विदर्भाच्या अनुशेषासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाला केवळ 668 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही केली. काय होणार आहे या तुटपुंजात तरतुदीमध्ये? परवा झालेल्या अवकाळी पावसामुळं हजारो कोटीचं नुकसान झालंय. अनेक जिल्हे त्या ठिकाणी आले. आम्ही आमच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी सविस्तर बोलू अध्यक्ष महोदय. हे पैसे तुमचे कुठे पुरणार आहेत जे काही 668 कोटी रुपये दिलेत? मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळी शिंदे गट ज्यावेळेस फुटले त्यावेळेस तुमच्यावर हा गट नाराज होता. त्यावेळेस त्यांच्या गटाला तुम्ही निधी दिला नाही, मिळण्याची तक्रार त्यांनी वारंवार करत होते. पण आता मात्र तुम्ही तुमच्या गटातील मंत्र्यांना भरपूर निधी दिला आहे हे या ठिकाणी दिसते. विदर्भातील अनुशेषासाठी केवळ 2,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करून दिली आणि विदर्भाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या मागणीतून दिलं आहे. विदर्भाला सातत्य वागणूक नेहमीच दिली जाते आणि आजही या अर्थसंकल्पातून ते दिसतंय अध्यक्ष महोदय. एवढं कर्ज काढायचं दाखवलंय. मग कर्ज जर काढायचं होतं तर वैनगंगा नदी आणि नळगंगा नदी जोडसाठी का निधी देत नाही? त्यासाठी कर्ज का काढत नाही? कारण हा तर राज्याच्या एकूण सिंचनामध्ये क्रांती करणारा, शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे. मग यामध्ये असं का करतं की आपण का करू शकत नाही? या दुजाभावामुळे खरं तर आपलं नाम बळे आणि दर्शन खोटे असंच म्हणावं लागेल ही परिस्थिती आहे. खरं तर अध्यक्ष महोदय, आपण अनेकांना फसवत आलो, फसवणारं सरकार म्हणून आपल्या सरकारची आता प्रचिती यायला लागली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आपण कधी नाही देणार आहात. एवढं काही घोषणा केल्या, धनगर समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकला नाही. उच्च न्यायालयात बाजू योग्य प्रमाणे मांडू शकली नाही. 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेट पुढे तुम्ही सांगितलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमुळे त्यांना आरक्षण देऊ आणि आज या समाजामध्ये सरकारच्या विरुद्ध प्रचंड असंतोष अध्यक्ष महोदय, आक्रोश आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलन केली, अनेक ठिकाणी अजूनही त्यांचे उपोषण आणि आंदोलन सुरू आहे. लोकसभा निवडणूक हा समाज तुम्हाला जागा दाखवणारच आहे, परंतु धनगर समाजाच्या उन्नतीसाठी
आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर ज्या 22 योजना राबवण्याची सरकारने घोषणा केली, त्यासाठी या योजना कशा प्रकारे राबवणार आहात, त्यासाठी किती निधी लागणार आहे, त्या निधीची घोषणा काही केली नाही, त्यामुळे ही अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात या समाजाच्या मध्ये चीड आणि नक्कीच आक्रोश आहे अध्यक्ष महोदय, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आता मी या अर्थसंकल्पाच्या संदर्भात जे काही विश्लेषण करतो आहे ते सगळ्यांनी आपण हे राज्याला कुठे नेऊन घालतोय याचं या ठिकाणी आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल असं मला अपेक्षा अध्यक्ष महोदय। सर्वप्रथम मी हे मान्य करतो की आणि याची कल्पना सुद्धा आहे की अर्थसंकल्प केंद्र सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, परंतु तरी काही आकडेवारी मात्र निश्चित थक्क करणारी अध्यक्ष महोदय आहे। राज्याची आर्थिक स्थिती दर्शवणारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर अजितदादांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं, आर्थिक स्थितीला शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो। दादा तुम्ही म्हणालात भाषणातच म्हणाला, आम्ही मागच्या वेळेस तुमचं नेहमीच असतं ज्यावेळेस तुम्ही भाषण करताय आम्ही शिस्तच लावतो म्हणता, पण तुमची शिस्त पूर्ण बिघडून जाते, हेही त्या ठिकाणी मांडलं पाहिजेत। अध्यक्ष अर्थमंत्री महोदयांनी मांडलेले अर्थसंकल्प वाचल्यानंतर मात्र शिस्त लावण्याऐवजी आर्थिक स्थिती लपवली असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। म्हणून मी आता अध्यक्ष महोदय या संदर्भातलं विश्लेषण मी करणार आहे। दादांनी सर्व ऐकलं पाहिजे, किती जगलरी केली आहे, आकड्यांची किती फसवाफसवी केली आहे। अध्यक्ष महोदय, महसुली तूट, राज्याची अंदाजित महसुली तूट बजेट एस्टिमेट सन 2024-25 मध्ये 9,733 कोटी दाखवण्यात आली। ही 22-23 मध्ये प्रत्यक्षात 1,936 कोटी रुपये होती 22-23 मध्ये, आणि आता अध्यक्ष महोदय 23-24 मध्ये अंदाजित महसुली तूट 16,122 कोटी अंदाजित केली होती। अध्यक्ष महोदय, सुधारित अंदाजानुसार 19,531 कोटी रुपये म्हणजेच 2023-24च्या अंदाजित पेक्षा 23-24च्या सुधारित अंदाजात सुमारे 3,000 कोटी रुपयांनी वाढले आहे। आता मला एक सांगा, राज्यातील कर्जाचा भार वाढलाय, महसुली खर्च वाढलाय, पुढील वर्षात तो आणखी वाढणार आहे कारण विधानसभेच्या निवडणुका आहेत, आणि अशा स्थितीमध्ये अनुषंगानं अर्थसंकल्प मांडला जाईल, घोषणा होतील, बाकीची आकडेवारी सुद्धा आता दाखवली जाते। महसुली जमेपेक्षा कितीतरी अधिक महसुली खर्च असणार आहे अध्यक्ष महोदय पुढच्या निवडणुका लक्षात ठेवून। म्हणून 24-25 साठी महसुली तूट चालू वर्षापेक्षा 10,000 कोटी रुपयांनी कमी दाखवण्याची जादू अर्थमंत्री महोदय करतील का, हा त्यांना माझा प्रश्न आहे। अशी कोणती जादूची कांडी अजितदादांच्याकडे की पुढील वर्षी ही तूट 10,000 कोटी रुपयांनी कमी होणार आहे, याचं उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मी म्हणतोय की दादा, या अर्थसंकल्पावर म्हणजे बारामतीकर छाप दिसली नाही, ती नागपूरकर छाप दिसते। हे दिसते ज्या काही गोष्टी आता आम्ही तूट जर वाढलेली दिसत असेल तर तुम्ही रोखटोकपणे ही मांडली असती, पण तुमच्याकडे कदाचित तसे काय मला माहित नाही कितपत अधिकार आहे, स्पष्टपणे स्पष्ट वक्तायत अजितदादा, अजिबात चिंता करत नाही, पण तुम्ही हे लपवली काय, जगलरी काय केली, तुमच्या रेडीमेड कदाचित काय हा अर्थसंकल्प तुमच्या हातात वाचण्यासाठी दिला काय रेडीमेड तयार करून, हाही प्रश्न अध्यक्ष महोदय निर्माण होत आहे। म्हणून मी सांगितलं महसुली तूट, आता राजकोषीय तूट पागा आपण अध्यक्ष महोदय, जे फिस्कल डिफिसिट म्हणतो आपण, राज्याची अंदाजित अर्थकोषीय तूट 2024-25 मध्ये 99,288 कोटी दाखवण्यात आली अध्यक्ष महोदय। 2023 मध्ये 22-23 मध्ये 67,000 कोटी होती। सन 23-24 मध्ये ही तूट राजकोषीय 95,500 कोटी अंदाजित होती। आता 23-24 मध्ये जर सुधारित अंदाजपत्रकानुसार ती 1,11,995 कोटी रुपये आहे, म्हणजेच सुमारे 16,000 कोटी रुपयांनी ही वाढली आहे। मग 2024-25 साठी राजकोषीय तूट मागच्या वर्षापेक्षा 16,000 कोटी रुपयांनी कमी कशी येऊ शकेल याचंही उत्तर माननीय अर्थमंत्री महोदयांनी द्यायला पाहिजेत। कारण मुद्रांक, नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, स्टेट एक्साइज ड्युटी, राज्य वस्तू कर व सेवा कर हीच आपली प्रमुख उत्पादनाची साधनं आहेत, यापेक्षा तर दुसरं नाही। आणि तुम्ही दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी 2023-24 मध्ये सुधारित अंदाजपत्रकापेक्षा
24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजात 2000 ते 5000 कोटी रुपयाची वाढ या सर्व उत्पन्नात दाखवली आहे. म्हणजे मेजर तुमचे जे काही सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत, त्याच्यात 2 ते 5000च वाढ दाखवली. मग एवढी मोठी तूट 16,000 कोटी रुपयाची कमी कशी करू शकाल, कमी कशी होऊ शकेल, याचंही उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, राज्यावरील कर्जाचा बोजा राज्यावर सन 2022-23 मध्ये 6,29,235 कोटी रुपयाचे कर्ज होते. 23-24 मध्ये सुधारित अंदाजानुसार ते 7,11,278 कोटी रुपये झाले. माझ्या मते अध्यक्ष महोदय, जुलैमध्ये जेव्हा तुम्ही अर्थसंकल्प मांडाल त्यावेळी यामध्ये सुमारे 1,00,000 कोटी रुपयाची वाढ झालेली दिसेल. आणि म्हणून अंतरिम अर्थसंकल्पात तुम्ही कर्ज कमी दाखवला आहे, याचा अर्थ राज्यावरचा कर्जाचा बोजा कमी करण्यामध्ये माननीय मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय, हे अपयश आलेलं आहे. तुम्हाला यामध्ये यश आलेलं नाही आणि म्हणूनच ही स्थिती आजची राज्यापुढची आहे. राज्य पूर्णतः कर्जामध्ये बुडालेलं आहे. अनेकांना कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, केंद्राचं सहाय्यक अनुदानाच्या संदर्भात तुम्ही फार छाती ठोकून घेतली, पाठ थुपटून घेतलं, खूप दिलंय केंद्राने. मी यावर लक्ष घालतो अध्यक्ष, सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय. एकीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर भाषणात सांगतात की महाराष्ट्रातील जनतेला आज सांगत असतात केंद्राकडून आम्हाला भरघोस निधी मिळाला. काय मिळाला? ट्रिपल इंजिनच्या सरकारने आता राज्याच्या केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळतो म्हणून ज्या घोषणा केल्या, पाठ थोपटली. आज 2022-23 मध्ये केंद्र सरकारकडून सहाय्यक अनुदाने 51,414 कोटी रुपये मिळाले. 2023-24 मध्ये 65,444 कोटी रुपये मिळाले. म्हणजे चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी सहाय्यक अनुदान जास्त मिळायला हवीत की नाही? मग 2024-25 मध्ये जर सहाय्यक अनुदानाचा अर्थसंकल्पीय अंदाज, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं पाहिजे, 52,010 कोटी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 65,444 कोटी रुपयाच्या तुलनेत तुम्ही जो अंदाज दाखवला तो कमी का दाखवला, तो जास्त का दाखवला नाही, याचे उत्तर नक्की या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. म्हणजेच केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी हात आखडता घेतला का, हे या ठिकाणी तुमच्या अंदाजातून दिसून येतो आहे. म्हणून महाराष्ट्रात स्वपक्षाचे सरकार असून सुद्धा केंद्र महाराष्ट्रावर अन्याय करत आहे का, प्रश्नार्थक चिन्ह मी देतो. कारण उद्या त्यांना दुःख होईल. पण ही वस्तुस्थिती तुम्ही अर्थसंकल्पातून मांडली. मग तुम्ही आता या सभागृहातील जनतेला ही माहिती आपण समजावून सांगितली पाहिजे. या माहिती आम्हाला मिळून दिली पाहिजेत, अशी माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे. मी सांगितलं की महसुली आणि राज्यकोषीय तूट कमी दाखवण्यासाठी तुम्ही काय केलंय हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. चालू वर्षापेक्षा 5,06,647 कोटी रुपये पुढील वर्षाच्या महसुली खर्चात नगण्य अशी 5,08,491 वाढ दाखवली. म्हणजे मागील चालू वर्षी जे आहे 5,05,000 आणि आता 5,08,000, फक्त 3,000 कोटीची महसुली वाढ दाखवली गेली. खर्चात वाढ होईल अध्यक्ष महोदय. म्हणजे खर्चामध्ये जी काही वाढ होईल फक्त 3,000. हे लहान मुलगा सुद्धा कोणी मान्य करणार, हे शक्य आहे का? 3,000 कोटीची वाढ. साधारणतः तुम्हीच दिलेल्या आकडेवारीनुसार विकास खर्च तुम्ही पुढील वर्षी कमी करणार आहात का, हे शक्य आहे का? कोणताही अर्थमंत्री याचा आग्रह धरत असतो की मागील वर्षापेक्षा पुढील वर्षी विकासावर अधिक खर्च झाला पाहिजे आणि ते झालंच पाहिजे, होतच आलेलं आहे. साधारणतः 10% वाढ अंदाजे आपण यावर करत असतो. परंतु आता हे जे काही अंदाजपत्रकानुसार चालू वर्षी 3,53,050 कोटी आहे आणि तो पुढील वर्षी 3,21,714 कोटी करणार आहात. म्हणजेच राज्याचा विकास होणार की राज्य अधोगतीकडे जाणार की राज्य मागे जाणार, याचाही उत्तर निश्चितपणे अध्यक्ष महोदय आम्हाला अपेक्षित आहे. मला सरकारला विभागाच्या तरतुदी तुम्ही कात्री लावलेत. अनेक विभागांना या ठिकाणी अर्थसंकल्प बघत असताना कात्री लागल्याची दिसते अध्यक्ष महोदय. सामाजिक सेवामध्येही खर्च कमी केला. मागील वर्षी 2,23,000 होता, यावर्षी 2,05,000 केलंय. क्रीडा शिक्षण क्रीडा व कलामध्ये 2,000 कोटींनी कमी दाखवला आहे. आरोग्यावरचा खर्च वाढवण्याची गरज आहे की नाही, तो पण कमी दाखवला आहे.
350 कोटी रुपयांनी तो कमी केला आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण, नगरविकास हा खर्च 13,000 कोटी रुपयांनी कमी दाखवला अध्यक्ष महोदय. माहिती व जनसंपर्क विभागावर मात्र डब्बलच्या पेक्षा जास्त वाढ करून टाकली. द्या जाहिराती, मारा बोमा, दाखवा लोकांना न केलेलं काम, हे सगळं दाखवलं गेलं. त्याच्यामध्ये वाढ झाली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांच्या कल्याणावरील महसुली खर्च 3,500 कोटी रुपयांनी कमी दाखवला अध्यक्ष महोदय. ह्यावर अन्याय नाही. SC, ST, ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन याच्यावरचा खर्च 3,500 कोटी रुपयांनी यांच्या अर्थसंकल्पामध्ये कमी दाखवला गेला अध्यक्ष महोदय. समाज कल्याण आणि पोषण आहारावर जवळजवळ 6,000 कोटी रुपयांनी खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट तुम्ही ठेवले आहे. ही आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी सारख्या महत्त्वाच्या विभागावर हा महसुली खर्च तब्बल 8,000 कोटी रुपयांनी तुम्ही कमी दाखवला आहे. आणि ग्रामविकासावर 4,000 कोटी, ऊर्जावर 2,500 कोटी, उद्योग विभागावर 2,000 कोटी रुपये कमी करण्याचा अंदाज तुमचा आहे. म्हणजे काय करणार आहे? राज्य प्रगतीकडे नेणार आहात की उद्योगपतीकडे नेणार आहात? हे आकडेवारी माझी नाही, तुमच्याच अर्थसंकल्पातून आलेले आहे, तुम्हीच मांडलेल्या अर्थसंकल्पामधून आणलेले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे विभाग आहेत अध्यक्ष महोदय. यावर खर्च कसा कमी होऊ शकतो? कसं दाखवू शकता? या आरोग्यावर, कृषीवर हे जे काही आहे हे राज्य कुठल्या दिशेने जात आहे? मला वाटतं अध्यक्ष महोदय याचं हे उत्तर नक्की मला मिळेल. मला अशी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. मला सरकारला काही प्रश्न विचारायचे अध्यक्ष महोदय. मग याला आपण शेतकऱ्याचं बजेट म्हणायचं का? कृषीवर जर आपण असाल तर 8,000 कोटी कमी केले असाल तर मग याला बेरोजगार युवकांना संधी देणारं बजेट म्हणायचं का? मागासवर्गीयांना न्याय देणारं हे बजेट आहे का? याला आरोग्याची काळजी घेणारं हे बजेट आहे का अध्यक्ष महोदय? मग याला हर घर काय म्हणतात, त्याला हर घर नल हे बजेट याला असं म्हणायचं का आपण? मग याला गोरगरिबाचं बजेट म्हणायचं काय? आज मला मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या वित्तमंत्र्यांना प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय, हे बजेट कुणासाठी आहे याचंही उत्तर अध्यक्ष महोदय दिलं गेलं पाहिजे. मी घोषणा जी केली गेली 1,00,000 कोटी अर्थव्यवस्थेची, राज्याची अर्थव्यवस्था जर 1,00,000 कोटी डॉलरची घोषणा करणार असाल तर मला वाटतं की या सरकारकडून वारंवार सांगितलं जातं 1 ट्रिलियन आम्ही राज्याची अर्थव्यवस्था करू, 1,00,000 कोटी डॉलरची व्यवस्था करणार. राज्याची अर्थव्यवस्था वाढली पाहिजे. ती कोणाची अपेक्षा असणं? वाढलीच पाहिजेत, कारण विकासाला निधी लागतो, राज्य चालवायला निधी लागतो आणि आम्हालाही आमची ती अपेक्षा अध्यक्ष महोदय. परंतु ट्रिलियन डॉलरच म्हटलं नाही, ते 1,00,000 कोटीच होतात ना. मी मला ते वाटतं 1 ट्रिलियन डॉलर. आता आकडे आम्हाला नाही, तुम्हाला जास्त माहित आहे, त्यामुळे आता ते मी म्हणूनच तुमचा एकूणच कारभार बघितला. हो, तुम्ही जरा बसून बोलत नका जाऊ. आता आम्हाला तुमच्यावर यायला गेलो की तुम्ही थांबा जरा. तुम्ही काय, तुम्ही ठीक आहे, तर तिथपर्यंत बोलला तर ऐकून घेतला आम्ही, पण त्याच्या पुढे तुम्ही बोलाल मग तुम्हीच बोला, आम्ही बसतो. नेहमीच तुमची राजे जरा ही बंद करा सवय. आम्हाला पण बोलता येतं मग त्यावर. तुमचा एकूणच जर आम्ही कारभार बघितला तर मला वाटतं आर्थिक नियोजन बघितलं तर यामध्ये अध्यक्ष महोदय भारताचा उच्चांकी विकास दर, भारताचा अध्यक्ष महोदय 8 ते 9% जगात आहे. भारतात जगाचा तर 10%च्या वर गेलाच नाही, पण भारताचा सुद्धा 8 ते 9%. तुम्ही जर 1 ट्रिलियन डॉलर करणार असाल तर हा दर 15-10% जवळपास वर जायला पाहिजे. ते शक्य आहे का? चीन जाऊ शकला नाही, भारताचा जर कुठल्याही राज्यातला जाऊ शकला नाही, तर मग ही जी अर्थव्यवस्था करणार ते कसं होणार आहे? आर्थिक नियोजन बघितलं तर ते कसं साध्य होईल याचा सुद्धा मला वाटतं की तज्ज्ञाला सुद्धा या संदर्भात प्रश्न निर्माण झाला असेल. तज्ज्ञ सुद्धा या संदर्भात चिंतेत असतील हे कसं शक्य आहे आणि कसं करणार आहे. म्हणून आपण जे घोषणाचा पाऊस पडला तो पैसा कुठून आणणार आहात हाही महत्त्वाचा आहे. निवडणुका आहेत, लोकसभेच्या तोंडावर आहेत, अर्थसंकल्पाच्या घोषणांचा पाऊस आपण पाडलात, स्मारक उभं करण्याची घोषणा केली, पण अर्थात हे सगळं करताना कुठून आणणार पैसे? तुटीचा अर्थसंकल्प आहे, पैशाचा सोर्स कमी आहे. इतर विभागांना कात्री लावली आणि तिकडे मात्र अयोध्येत महाराष्ट्र भवनाची उभारणी करणार म्हणून आम्ही त्याचं स्वागतच करतो. ठीक आहे, अयोध्येत करतात, महाराष्ट्र भवन होत आहे, पण ह्या कोणत्या योजना घ्यावेत हा सरकारचा विषय. देवस्थान स्मारकासाठी विकासासाठी जर आपण भरपूर लेखानुदान आणि वित्तमंत्री महोदयांनी केलं असेल तर अशा घोषणा म्हणजे मला सांगावं लागेल. पण 2023-24ला 1,11,000 कोटीची राजकोषीय तूट आहे, 19,532 कोटी रुपयाची महसुली तूट आहे,
कर्जाचा बोजा 8 लाख कोटी रुपयावर पोहोचला आहे. कर्ज काढायला मर्यादा आहेत. कर्जावरील व्याजाच्या परताव्याची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानात घट होत चालली आहे. कर उत्पन्नात पाहिजे तशी वाढ होताना आपण दाखवली नाही, दिसली नाही. मग ज्या काही घोषणा तुम्ही केल्यात त्यासाठी पैसा कुठून आणणार याचं उत्तर माननीय वित्तमंत्री महोदयांनी दिलं पाहिजेत. केवळ घोषणाच केल्यामुळं निवडणुका निपटून जातील. अर्थसंकल्प हा निवडणूक जुमलाच, अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणूक जुमलाच होता अध्यक्ष महोदय. त्याच्यापेक्षा या अर्थसंकल्पाकडे दुसऱ्या दृष्टीने बघताच येणार नाही. आणि हा पैसा आणणार कुठून की हा निवडणूक जुमला ठरणार हेही सुद्धा आता निश्चितपणे बघायला आवश्यकता आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. आपण आर्थिक स्थितीला काय हरताळ फसलाय याचंही सुद्धा एक 5 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे अध्यक्ष महोदय. आतापर्यंतच्या इतिहासात शिंदे सरकारने विक्रमी पुरवणी मागण्या केल्या. एका बाजूला अर्थमंत्री आर्थिक शिस्त लावण्याचे सांगतात आणि दुसरीकडे तिकडेच अर्थमंत्री पुरवणी मागण्याला मागच्या वेळेस विरोध करताना त्यांचं स्टेटमेंट आहे एवढे कसे वाढवलेत, एवढे कसे पुरवणी मागण्या इकडे असताना केलेत. आज मात्र त्या पुरवणी मागण्याचा पूर येतोय. एवढ्या प्रचंड रकमेच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात 41,243 कोटी, हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटी, आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात 8,609 कोटी. वर्षभरात तुम्ही 1 लाख कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. मूळ अर्थसंकल्पाच्या जवळपास 16 ते 17% पुरवणी मागण्या मांडल्या जात असतील तर तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे अध्यक्ष महोदय फसलेलं आहे. हे या ठिकाणी आता लपत राहिलं नाही. म्हणून ही जी काही राजकोषीय तूट आहे आणि 1 लाख कोटी रुपयाचे तुमचे जे पुरवण्या मागण्या आहेत, हा जो खर्च वाढलेला आहे, वेतनावरील खर्च वाढला असेल, ही सर्व परिस्थिती असताना यावरील उपाययोजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुचावूल काहीतरी त्यावर उपाययोजना सुचवल्या जातील अशी अपेक्षा होती, पण ती मात्र झाली नाही. यातूनच हा पोकळपणा नक्कीच आपल्याला अध्यक्ष महोदय दिसतोय. मला खरं तर शेवटी या वर्षाच्या शेवटी विभागाच्या तरतुदींना कात्री लावली. राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही उपाययोजना सरकारने वर्षभरात केले नाहीत, दिसलंच नाही. मात्र लूट सगळ्यांनी मिळून ओपन सुरू होती अध्यक्ष महोदय. एकमेव धंदा होता, तिजोरीची शक्य होईल तेवढी लूट सगळ्यांनी मिळून करायची. अशा प्रकारे अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून जर आपण या तरतुदींना कात्री लावली पण वाढवण्याचा कोणताही उपाय या ठिकाणी आपण करू शकला नाहीत, तेही उपाय जर आपण करणार नसाल तर निश्चित राज्य कुठे जाईल, कुठल्या खड्ड्यात जाईल हेही भविष्यात आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. सरकारचे आयोजन आर्थिक नियोजन कोसळण्यामागे कदाचित हे राजकीय कारण असू शकेल. कारण एका गटाला प्रमुखाच्या गटाच्या आमदारांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या आमदारांना, भाजपच्या आमदारांना निधीची उधळण केली, त्यामध्ये आर्थिक गोंधळ निर्माण झालेला आहे. तुमचे आमदार खुश होतील परंतु तुमचे सरकारही कदाचित टिकेल, पण महाराष्ट्रातील राज्यातील जनतेला जे भविष्यात भोगावं लागणार आहे त्यावेळेस जनता तुम्हाला नक्की माफ करणार नाही, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अजितदादा, आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. जे काही मांडलं ते खरं म्हणजे तुमचा जो निरळपणा, दादागिरी जे होती ती काही आता यातून त्याला म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागतो, त्याप्रमाणे तुमची स्थिती भाजप आणि शिंदे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे झाली आहे असं मला खेदाने नमूद करावं लागतं अध्यक्ष महोदय. राज्यातील जनता सुज्ञ आहे. आगामी निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं खिरापत वाटून राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करतात. तुम्ही शेवट सांगतो, दादांनी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर मांडल्या. कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या ओळी आम्हाला ऐकून उपदेशाचे डोजही दादा तुम्ही पाजले, पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काही ओळी सोडून दिल्या, त्या मुद्दाम सोडल्या. त्या तुमच्या स्मारकासाठी आहेत की नाही? ओ काय करताय? हे काय प्रकार आहे? म्हणजे चर्चा जाऊन करा ना, बगीचात जाऊन करा ना. काय चाललंय? सभागृह म्हणजे काय हे लागलं काय सुरू असताना? अरे पद्धत नाही ना. आणि किती जोराने बोलायचं? एकही जण बोलणार नाही, मी आवाज काढायला लागलो तर. तुम्ही कुसुमाग्रजाच्या कविता सांगितल्या आणि आम्हाला डोच पाजला अध्यक्ष महोदय. तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी काही ओळी मुद्दाम सोडल्या दादांनी, आणि त्यामध्ये तुमच्या सरकारसाठी आहेत का हे आता मी तुम्हालाच ऐकवतो अध्यक्ष महोदय. म्हणजे त्यातले काय सोडलेत, पहिले काय ओळी सोडलेत, डोच पाजताना आम्हालाच सांगितलं की त्यामध्ये जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा सोडून दिले. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा
मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. हे का नाही सांगितलं? हे सांगायला पाहिजे होतं ना. आहेच त्यातली आहे कविता. त्याच्याही पुढं बोतट पुतळे पथापथावर ही थोरांची विडंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका, हेही सोडून दिलं. आणि त्याच्या पुढे मी आता सांगायचं की नाही विचार करत होतो, पण सांगून टाकतो, हेही सोडलं. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. सत्ताधारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. हेही वाचलं असतं तर कदाचित दादा तुम्हाला पुन्हा अजून एक आठवण करूनच देतो. त्यातली शेवटची ओळ तुम्ही वाचली नाही. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा. हे शेवटचं वाक्य होतं. हेही वाक्य त्यांनी वाचली नाही. मला वाटतं की हे वाक्य जर तुम्ही मुद्दाम गाळलं असावं, कारण यातून तुम्हालाच ते पचनी पडणार नाही असं मला वाटतं. हे अध्यक्ष महोदय, हे बजेट जे मांडलं गेलं, हे बजेट गोरगरीब, शेतकरी, उद्योग, बेरोजगार आणि एकूणच राज्याच्या व्यवस्थेला खड्ड्यात घालणारं हे अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून हे बजेट जे आहे हे गरीब, सर्वसामान्य जनता, शेतकरी, मध्यमवर्गीय यांचा सर्वांचा भ्रमनिराश करणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याला आपण त्या उत्तर नक्की मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारं, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारं हे बजेट आहे. आणि हा असा बजेट आपण महाराष्ट्राला भविष्यात प्रगतीकडे नेणारा नसून महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारा ठरेल अशी एकूण या बजेटची परिस्थिती विशद करून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.